एकाने मला विचारलं, आबा अगदी नेमकं सांगा सुख म्हणजे काय आहे आणि ते कोठे मिळतं आणि कसं मिळवायचं? अतिशय परिपूर्ण आणि खूपच उद्बोधक असं सांगा. अरे बाबा, अपेक्षा जर कमी केल्या ना तर सुख मिळतं. नाही हो, अपेक्षा तर कराव्याच लागतात. बरं चला. ज्या अत्यावश्यक गरजा असतील, हे आपल्याला गरजेचंच आहे, तिथे प्रयत्न केला तर काही हरकत नाही, तर सुख मिळेल. पण ज्यावेळी आपल्या मनाला ठेच पोचते, आपलं मन उदास असतं, ते मन आपलं नसतं, ते परमेश्वराने दिलेलं एक केंद्र असतं आपल्या शरीरातलं, आपल्या आत्मप्रवृत्तीतील, आपल्या विचारांच्या असणाऱ्या त्या निसंदिग्ध अशा ज्ञानार्जनाच्या स्वरूपातील ते एक माध्यम असतं, केंद्रबिंदू असतो तो ज्ञानार्जनाचा मन म्हणजे. मग मनाला ठेच पोचणार नाही, आपण उदास होणार नाही, प्रसन्न राहू, त्यावेळी ते कार्य पूर्ण होणार आणि त्यामध्ये मग ते सुख मिळणार. बरं समजा काम करताना तर मग अडचणी येतात, अडथळे येतात, पैसा लागतो, खूप अनेक ठिकाणी परेशान होतो, म्हणून ते काम सोडून द्यायचं का? नाही, तसं नाही, तसं नाही. आपल्या कार्यक्षमतेनुसार आपण काम करायचं. कार्यक्षमतेनुसार, हो, कार्यक्षमतेनुसार. आपली कॅपॅसिटी जी आहे ती 1 किंवा 2 लाख रुपये खर्च करण्यापुरती मर्यादित आहे. आपण 5 किंवा 7 लाखाचं बजेट नाही बनवायचं अशा वेळी. कर्जबाजारी व्हायचं नाही. बरं. आणि थोडक्यात एक महत्त्वाचं, का काही गोष्टी वेळ काळ सापेक्ष, जसे आपण मुहूर्त म्हणतो त्यानुसार करायच्या असतात. काहीतरी मनात आलं म्हणून काम करायचं, त्याला अर्थ नाही. आणि अर्थशून्य स्वरूपामध्ये जर अर्थच नाही, निरर्थक आहे, तर सुख येणार कुठं? दुःख म्हणजे काय? दुःख म्हणजे आपल्या मनाला जे आवडत नाही त्याला दुःख म्हणतात. म्हणजे आपल्या शरीराला जे साधक नाही, जे बाधक आहे, त्याला दुःख म्हणतो आपण. मग साधक प्रवृत्तीने आपण साधक व्हायचं, आपण अशी साधना करायची, आपल्याला असं काही साध्य करायचं, असा काही प्रयोग करायचा, अशी काही साधना करताना असं नाही, असं साहित्य वापरायचं का जेणेकरून तो प्रयोग आपल्याला यशस्वी करता आला पाहिजे. मग याच्यासाठी